नमस्कार, माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज आपण सोमवती अमावस्येबद्दल काय करावे, काय करू नये याबद्दल आपण आज माहिती पाहणार आहोत. सोमवती अमावस्येच्या दिवशी काही कामे करणे अत्यंत शुभ मानले जाते, तर काही कामे खराब मानली जातात. तर जाणून घेऊया अमावस्येच्या दिवशी आपण काय करावे, काय करू नये. हिंदू धर्मात सोमवती अमावस्येचे साधारण महत्त्व आहे. सोमवारी येणारी अमावस्या सोमवती अमावस्या म्हणतात. या वर्षाची शेवटची अमावस्या आहे. 30 डिसेंबर 2024 रोजी सोमवती अमावस्येच्या दिवशी भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीसह भगवान शिवशंकरांचीही पूजा केली जाते. या दिवशी पितरांचे स्नान, पिंडदान केले जाते. असे केल्याने इच्छित फळ प्राप्त होते असे मानले जाते. जाणून घेऊया की सोमवती अमावस्येच्या दिवशी काय करावे, काय करू नये. पंचांगानुसार यावर्षी पौष महिन्यातील कृष्ण पक्षातील अमावस्या तिथी 30 डिसेंबर रोजी पहाटे 4:01 सुरू होईल आणि 31 डिसेंबर रोजी पहाटे 3:56 समाप्त होईल. अशा परिस्थितीमध्ये 30 डिसेंबर रोजी सोमवती अमावस्या साजरी केली जाईल. सोमवती अमावस्येच्या दिवशी काय करावे? सोमवती अमावस्येच्या दिवशी काय करावे? सोमवती अमावस्येच्या दिवशी पितरांच्या शांतीसाठी शुभ मानले जाते. असे मानले जाते की या दिवशी पितरांचे तर्पण, श्राद्ध आणि पिंडदान केल्याने पितृदोष दूर होतो आणि जीवनात सुख समृद्धी येते. सोमवती अमावस्येच्या दिवशी उपवास करणे अत्यंत लाभदायक मानले जाते की या दिवशी उपवास केल्याने वैवाहिक जीवनही सुखी होते. सोमवती अमावस्येच्या दिवशी भगवान शंकराची पूजा करणे अत्यंत शुभ मानले जाते. शिवलिंगावर बेल, मध, दही, चंदन आणि फळे इत्यादीचे अर्पण करावे. त्या दिवशी आपण भगवान शिवशंकरांचा अभिषेकही करावा. अमावस्येच्या दिवशी सूर्यदेवाला जल अर्पण करावे, शुभ मानले जाते. असं केल्याने निरोगी आरोग्य आणि आर्थिक कल्याण मिळते असे मानले जाते. अमावस्येच्या दिवशी गरिबांना दान करावे. अन्य, उबदार कपडे आणि ब्लँकेट इत्यादी वस्तूचे दान करणे शुभ मानले जाते. सोमवती अमावस्येच्या दिवशी काय करू नये? सोमवती अमावस्येच्या दिवशी घरात वादविवाद करू नये. या दिवशी कोणाचाही अपमान करू नका. या दिवशी काळ्या वस्तूचे दान टाळावे. सोमवती अमावस्येच्या दिवशी तुम्ही दुधाचं दान करावं आणि तांदूळही दान करू शकता. सोमवती अमावस्येच्या दिवशी आपल्या दरवाजामध्ये हळदीचं पाणी शिंपडावे. तसेच आपल्या उंबरठ्यावर हळदीचे लेपन करावे. असं केल्याने जी नकारात्मक शक्ती आपल्या दरवाजामध्ये असते ती घरामध्ये प्रवेश करत नाही. तसेच आपल्या घरामध्ये आपली लादी आहे ती पुसतो तेव्हा त्याच्यामध्ये मीठ टाकून ती लादी पुसावी. अमावस्येच्या दिवशी हा उपाय करून पहा. अमावस्येच्या दिवशी मेन दरवाजा डोअर आहे त्याच्यावर तुम्ही कुंकवाने स्वस्तिक काढावे. तसेच तुम्ही पिंपळाचे एखादं रोप तुम्ही सार्वजनिक ठिकाणी लावू शकता, तेही शुभ मानले जाते. तसेच तुम्ही पिंपळाच्या झाडाच्या प्रदक्षिणा घालून पिंपळाची पूजा करणेही शुभ मानले जाते. तसेच तुम्ही पिंपळाच्या झाडाखाली ज्या मुंग्या असतात त्यांना साखर वगैरे घालू शकता. सोमवती अमावस्येच्या दिवशी पितरांना प्रसन्न करण्यासाठी तर्पण आणि श्राद्धही केले जाते. अशा वेळेस तुम्ही घराबाहेर दक्षिण दिशेला मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा, कारण तो पितरांची दिशा मानली जाते. तर असं केल्याने पितृ सुखी होतात आणि सुख समृद्धीचा आशीर्वाद प्राप्त होतो. तसं तर लोक रोज घराबाहेर मुख्य दरवाजावर दिवा लावतात, परंतु सोमवती अमावस्येच्या दिवशी मुख्य प्रवेशद्वारावर मोहरीच्या तिळाच्या तेलाचा दिवा लावावा. धार्मिक मान्यतेनुसार असं केल्याने लक्ष्मी देवी प्रसन्न होते. यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा याशिवाय अडचणींपासून मुक्ती मिळते. धार्मिक मान्यतेनुसार जेव्हा पूर्वज अमावस्येला संध्याकाळी आपल्या जगात परत येतात तेव्हा त्यांच्या मार्गावर प्रकाश पडतो. यामुळे ते प्रसन्न होतात आणि आशीर्वाद देतात. म्हणून आपल्या पूर्वजांसाठी मोहरीच्या तेलाचा दिवा हा घराच्या दक्षिण दिशेला लावावा. तसंच सोमवती अमावस्येच्या दिवशी माता तुळशीचीही पूजा केली जाते, तेही शुभ मानले जाते. अगर तुम्हाला हा सोमवती अमावस्येचा माझा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.